2006 म्हणजे 18 वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगला आणि या सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा अक्षरशः पाऊस पाडून दक्षिण आफ्रिकेसमोर तब्बल 434 धावांचे आव्हान दिले. याचे झाले असे की ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये वनडेच्या इतिहासामधील पहिल्यांदाच 400 धावांचा आकडाही पार केला. या सामन्यात दोन्ही संघांकडून 504 धावा या केवळ चौकार षटकारांच्या साहाय्याने जमवल्या गेल्या. यामध्ये 87 चौकार आणि 26 षटकारांचा समावेश होता आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 एकदिवसीय मॅचमधील हा 5वा सामना होता आणि ही मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. त्यामुळे हा अंतिम सामना होता. या सामन्यात रिकी पॉन्टिंगने जबरदस्त खेळी करत 105 चेंडूतच 164 धावांचे योगदान दिले. त्यात 13 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. तर दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना स्मिथने 55 चेंडूत 90 धावांचे योगदान दिले. हर्षल गिब्सने अत्युच्च दर्जाची फलंदाजी करताना केवळ 111 चेंडूतच 175 धावांची विक्रमी खेळी केली. यामध्ये 7 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या 434 धावांच्या लक्ष्याचे उद्दिष्ट गाठताना तब्बल 438 रन करून ऑस्ट्रेलियाच्या गर्वाचे घर खाली केले. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पॉन्टिंग आणि गिब्स या दोघांना विभागून दिला गेला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मात्र दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. पहिला गडी स्वस्तात बाद झाल्यावर हर्षल गिब्स मैदानावर आला. एका रिपोर्टनुसार त्याने मागील रात्री इतकी दारू प्यायली होती की तो अजूनही त्या नशेतच होता. इतकेच नाही तर ही मॅच सुरू होण्यापूर्वी 1 तासापूर्वीच तो आफ्रिकन टीमचा एक भाग बनला होता. या मॅचपूर्वीच्या मद्यप्राशनाबाबतची गोष्ट माईक हसी आणि हर्षल गिब्स यांनीही कथन केली होती. मात्र या दोघांनी सांगितलेल्या माहितीमध्ये थोडीफार तफावत होती. या मॅचच्या मध्यांतरादरम्यान कोच मिकी आर्थर यांच्याभोवती दक्षिण आफ्रिकेची टीम गोळा झाली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 434 धावांचा पाठलाग करण्याबाबत चर्चा यावेळी झाली. कोच आर्थर यांना काही खेळाडूंनी याबाबतची विचारणाही केली. त्यावर आर्थर उत्तरले, मला हे तुम्ही असे विचारत आहात जसे की मी रोज 434 धावांचा पाठलाग करतोय. यावर जॅक कॅलिस पुढे येऊन म्हणाला, ऑस्ट्रेलियाने ह्या पिचवर 15 रन कमी बनवले आहेत. या पिचवर तर 450 धावा सहज बनवता येऊ शकतील. कॅलिसच्या या उत्स्फूर्त बोलण्याने खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि त्यांनी एक इतिहास रचला. खरे तर ऑस्ट्रेलियाच्या टीमने एक इतिहास रचला होता की जो पुढील काही दशके तरी कोणी मोडू शकणार नव्हता. कारण त्या जमान्यात 400 धावा उभारणे हे केवळ ऑस्ट्रेलियाच्या संघालाच शक्य आहे असे क्रिकेट जगताचे मत होते. मात्र जो रेकॉर्ड काही दशके मोडणे शक्य नव्हते तो काही तासातच मोडला गेला होता आणि त्याचा खरा हिरो गिब्स ठरला होता. गिब्सने मतिगुंग करणारी धडाकेबाज खेळी करून ऑस्ट्रेलियाची स्वप्ने धुळीस मिळवली होती आणि कॅलिसने त्यावर कळस चढवला.